सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जळगाव शहरातील सुरत रेल्वे गेटकडून शिवाजीनगर उड्डाणपुलाकडे 2 बुलेट स्वार रेस लावून जात होते। यातील एका बुलेटने पादचारी सिकंदर पठाण यांना धडक दिली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। पठाण हे पायी जात असताना त्यांना पहिल्या बुलेटने धडक दिल्यानंतर दुसरा बुलेट स्वार देखील काही अंतरावर उभ्या असलेल्या रिक्षाला धडकला। सुदैवाने त्या ठिकाणी प्रवासी महिला बचावली आहे। रिक्षाला दुचाकीने धडक दिल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। शनिवारी सकाळी डंपरने ट्रकला धडक दिल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या 12 तासात हा दुसरा अपघात होऊन आणखी एकाचा बळी गेला आहे। जागर जनस्थान करता फराज अहमद, जळगाव। आम्ही मकरा टॉवरमध्ये राहतो, दूध फेडरेशन रोडला। तर तिथे आम्ही रिक्षातून उतरत होतो, त्यावेळेस फक्त पैसे आम्ही देण्यासाठी थांबलो। तेवढ्यामध्ये तो मुलगा आला आणि त्यांनी इतक्या जोरात गाडी आणली आणि ती म्हणजे टकरवली, अगदी त्या रिक्षाला टकरवली आणि पलटी मारून माझ्या पायापर्यंत आली ती। तर माझ्या मुलीने थोडक्यात मला ओढलं, नाही तर तिथेच म्हणजे मी पण त्या गाडीखालीच आली असती। तर कोणती गाडी? बुलेट होती त्या मुलाची, काळ्या रंगाची। म्हणजे ॲक्च्युली ती माहीत नाही कोणती आहे ती गाडी, तर पण अशी मोठी काळी गाडी होती। समोरून कशाने ठोकली? त्यांनी समोरून रिक्षाला ठोकली त्यांनी, तो पण पलटी मारली। खूप फास्ट होता तो मुलगा, अगदीच फास्ट होता। काय सांगणार म्हणजे काय मागणी? टँकर मोठे मोठे असतात आणि वाहन बेधडक चालवता, त्यांनी वाहनवाल्यांनी थोडंसं हे केलं पाहिजे आणि लोकांचा जीव धोक्यात जातो अशामुळे ना। असे बरेचसे नागरिक आहे की त्यांचे जीव धोक्यात घेऊन चालतात। बिचारे म्हातारे कुतारे रस्त्याने जाणारे येणारे लोक असतात, त्यांचं थोडंसं हे केलं पाहिजे, त्यांनी विचार केला पाहिजे। आणि अशा लोकांच्या मध्ये जर शिस्त राहिली नाही तर या शिस्त धारकांना काहीतरी शिस्त लावायला पाहिजे आपणने, असं माझं म्हणणं आहे। आणि इथे सगळं ब्रेकर वगैरे सगळं बसवायला पाहिजे व्यवस्थित। जरा 24 तास पायी चालणं मुश्किल होतं। लहान लहान मुलं जीव धोक्यात घेऊन शाळेत जातात आणि लहान लहान मुलांसुद्धा खेळतात। इथे महिला बाया बसलेल्या असतात, म्हातारे कोतारे माणसं बसलेले असतात, स्टॉप असतो, रिक्षा थांबते। पण अशा लोकांनी जर विचारपूर्वक वागणूक